कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं बाबाला भोपळा म्हणतोस का रे? अगं मा बाबानेच मला म्हातारीची गोष्ट सांगितली होती ना. अग हा बे, मीच त्याला म्हातारीची गोष्ट सांगितली आणि मीच त्याला म्हणलं आज मी तुझा भोपळा बस पाठीवर आणि सांग कुठं जायचंय. तर मला काय म्हणलं माहितीये का, माच्या ऑफिसला घेऊन चला. बांजे अहो काय आत्ताच कलेक्टर होताय का काय? अरे ओ बापू, काय झालं तर सांभाळून घ्या बरं का. अहो आज तुम्ही परत डबा माघारी आणलात? अगं ती आज कलिक कॅन्टीनला घेऊन गेले ना मला, त्यामुळे मी तिकडच खाऊन आलो. दीपक, ही कलिग नक्की कोण आहे बरं? हा, बाबा बाई काय माणूस आहे हा? तुम्ही ना उद्यापासून माझ्याकडे डबा मागा, मी तुम्हाला बरोबर सांगते. नाही 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 नाही, मोनाचं बरोबरच आहे. दिप्या मला तुझं हे पटलंच नाही. ती बिचारी सकाळी उठते, गरम डबा बनवून देते आणि तू तसाच भरून आणलास बाबा. नाही नाही नाही, ती कलिग आहे नक्की कोण? हा मग ओ दाजीबा गप्पा की राव, काय आठवडाभर उपाशी मारायचं ठरवलंय का काय? मोना एवढ्या पोटी समजून घे, मी परत असं काय करणार नाही. पण मम्मा मी तर सगळं डबा खाऊन येतो. हा बघा. ए अगाव, तू शांत बसा, मध्ये मध्ये बोलू नकोस. तू मोना त्याच्याकडे नको लक्ष देऊ. अगं तू गंमत करतोय तुझी. तू अमोल, काय आज शाळेतला दिवस कसा गेला बाळा? एकदम भारी मा, मी खूप केलं आणि तू दिलेली भाजी सर्वांनी खूप खाल्ली. अरे वा, आवडली सगळ्यांना? खूप छान मा. मोठे बाबा आले तुम्ही? हो, आणि येताना पुण्यातलं फेमस आईस्क्रीम आणलंय तुझ्यासाठी. अरे वा. बरं झालं तुम्ही आईस्क्रीम घेऊन आलात. मी ना सगळ्यांसाठी बाउल घेऊन येते. हा ताई लगेच नका देऊ ना सगळ्यांना आईस्क्रीम, आणि अमोलला तर नकोच. अगं आपण ना एवढ्या प्रेमाने घेऊन आलेत त्या आईस्क्रीम, आणि अहो तसं नाही, आपण सगळेजण मिळूनच खाऊया की आईस्क्रीम. पण तुम्ही आता त्याला आईस्क्रीम दिलं ना तर तो जेवताना 2 घास कमी खाईल बघा. अगं आपण ना, अमोल किती खुश आहे बघ ना, आणि त्याला खायचं असेल तर खाऊ दे ना. अहो रुपाली, तसं नाही, आपल्याला अमोलच्या सगळ्या सवयी माहिती आहेत. आता आईस्क्रीम खाल्लं की जेवताना थोडं कमी जेवल आणि रात्री पुन्हा भूक लागेल त्याला, आपल्याला माहितीये की. हा, आणि अपर्णा म्हणतेय ना, तर आपण रात्रीच खाऊया आईस्क्रीम. हो, जेवण झाल्यानंतर गोड खायची मजाच वेगळी आहे बघा. स्वप्नील सर, तुम्ही फ्रेश होऊन या, आपण आधी जेवण करून घेऊ. चला. अप्पे जरा 2 मिनिटं ना बोलायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.